पनवेल महानगरपालिकेनं सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा 4,653 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त मंगेश चितळे यांनी स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्याकडे सादर केला। या शहराच्या पायाभूत सुविधा, विकास, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, स्वच्छता, शिक्षण तसंच नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आलाय। यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे, लेखा अधिकारी संग्राम भोरकाटे, उपमुख्य लेखा परीक्षक संदीप खुरपे उपस्थित होते। सन 2026-27 च्या अंदाजपत्रानुसार जमा खर्चाच्या बाबींचा तपशील पाहता एकूण जमा रुपये 4,853 कोटी 90 लाख इतके असून एकूण खर्च रुपये 4,853 कोटी 80 लाख इतका आहे। अखेर शिल्लक रुपये 10 लाख इतके आहेत। खर्चाच्या बाबतीत आस्थापना खर्चासाठी 193 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। नवीन प्रशासकीय इमारतीसाठी तब्बल 200 कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत। शहरातील होल्डिंग पॉइंटसाठी 60 कोटी तसंच बहुउद्देशीय समाज मंदिर बांधकामासाठी 40 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। दैनंदिन बाजार विकसित करण्यासाठी 64 कोटी, गावठाण परिसरातील पायाभूत सुविधांसाठी 61 कोटी तसंच घनकचरा संकलन, वाहतूक आणि मनुष्यबळ आणि इतर अनुषंगिक बाबी यांच्यासाठी 318 कोटींची मोठी तरतूद करण्यात आली आहे। वैद्यकीय आणि आरोग्य सेवांसाठी 194 कोटी, अग्निशमन आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी 83 कोटी तसंच रस्त्यांचं काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणासाठी 358 कोटींचा निधी प्रस्तावित आहे। शिलार धरण प्रकल्पासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मलनिस्सारण आणि पाणी पुनर्वापर प्रक्रिया केंद्र आणि इतर कामांसाठी 115 कोटींची तरतूद, विद्युत व्यवस्थेसाठी 147 कोटी, भुयारी गटार आणि मलनिस्सारणासाठी 164 कोटी, शिक्षण क्षेत्रात प्राथमिक शिक्षणासाठी 174 कोटी, माहिती आणि तंत्रज्ञानासाठी 143 कोटी तसंच शासकीय अमृत योजनेंतर्गत विविध विकास कामांसाठी 117 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आलाय। याशिवाय भूसंपादन, सार्वजनिक सुविधा आणि नगर रचना यासाठीही मोठ्या प्रमाणात निधी प्रस्तावित आहे। समतोल शाश्वत विकासासाठी वाढीव तरतूद मागील वर्षीच्या अंदाजपत्रकापेक्षा यावर्षी काही विभागांच्या आर्थिक तरतुदींमध्ये वाढीव तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये दिव्यांग कल्याण 15 कोटी, प्राथमिक शिक्षण 110 कोटी, वैद्यकीय आरोग्य 89 कोटी, पाणी पुरवठा व्यवस्था 142.5 कोटी, घनकचरा व्यवस्थापन 27 कोटी, अग्निशमन आणि सुरक्षा व्यवस्थापन 36 कोटी, महिला आणि बालकल्याण 10 कोटी, समाज विकास व मागासवर्गीय कल्याण 18 कोटी इतकी मागील वर्षीपेक्षा वाढीव तरतूद करण्यात आली आहे। महानगरपालिका अधिनियम 1961 कलम 95 च्या अनुषंगाने आयुक्तांनी आता बजेटच्या अनुषंगाने आम्ही बजेट नाही म्हणतो, त्याच्यामध्ये आम्ही फक्त जमा आणि खर्चाचे अंदाज फक्त आम्ही त्या ठिकाणी मान्य स्थायी समितीपुढे सादर करण्यात आलेले आहे। आताच्या घडीला हा जो एकूण अंदाजपत्रकानुसार एकूण जमा 4,853 कोटी 90 लाख येणं अपेक्षित आहे आणि त्यापैकी खर्च 4,853.80 लाख आणि त्यामध्ये खर्च करून 10 लाख रुपये शिल्कीचा आम्ही त्यामध्ये प्रस्तावित केलेला आहे। मूळ मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की महानगरपालिकेचे गेल्या आतापर्यंत गेल्या 10 वर्षामधलं टॅक्सेशनची अमाऊंट जी फक्त रिकव्हर व्हायची बाकी आहे, त्यामुळे ती रक्कम मात्र आम्हाला धरावं लागते। त्यामुळे त्यानुसार ते साधारणतः 2,000 कोटी येणं अपेक्षित धरून त्यानुसार ही बजेटची रक्कम वाढलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेने जी पुढची कामं जी आहेत पुढच्या आर्थिक वर्षामध्ये त्या अनुषंगाने आस्थापना खर्च, स्वराज्य नवीन प्रशासकीय इमारत, होल्डिंग पॉइंट या व्यतिरिक्त बहुउद्देशीय सभागृह, बाजार विकसित करणे, गावठाण जमीन विकसित करणे, घनकचरा व्यवस्थापन हे असे विविध प्रकल्पांवरती आम्ही त्यामध्ये खर्च प्रस्तावित केला आहे। या आर्थिक वर्षामध्ये पुढील आर्थिक वर्षामध्ये महानगरपालिकेने पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळे पाण्यावरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं आहे। त्या अनुषंगाने पाण्यासाठी भरीव तरतूद आम्ही ठेवलेली आहे। शिलार धरण प्रोजेक्ट हा आता मंजूर झालेला आहे शासनाकडून, त्यासाठी 150 कोटी रुपये आम्ही महानगरपालिकेचे कॉन्ट्रिब्युशन धरण्यासाठी आम्ही राखून ठेवलेले आहेत। त्या व्यतिरिक्त देहरंग डॅम पासून पनवेल शहरापर्यंतची पाण्याची पाईपलाईन बदलण्यात त्यासाठी आम्ही 115 कोटीची तरतूद केलेली आहे। आवश्यकतेनुसार जर का ह्या मोठ्या प्रोजेक्टसाठी जर का आवश्यकता वाढली तर पाण्यासाठी कर्जरोखे किंवा हे काढण्याबद्दलची तरतूद आम्ही ठेवतोय। त्यामध्ये म्युनिसिपल बॉन्ड्स वगैरे आम्ही त्या ठिकाणी काढण्याची तरतूद आहे। शिक्षणासाठी 174 कोटीची तरतूद आपण ठेवलेली आहे। या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत त्या आपल्याकडे हस्तांतरित करून घेण्यासाठी 40 कोटीची तरतूद आपण ठेवलेली आहे आणि शिक्षकांच्या अनुषंगाने आता आम्ही शाळा हस्तांतरणाचं प्रोसेस पूर्ण करत आणलेली आहे, ते व्हॅल्युएशन पूर्ण झालेलं आहे। साधारणतः पुढच्या 4 ते 5 महिन्याच्या कालावधीमध्ये ही संपूर्ण जिल्हा परिषद 51 शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात येतील। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका।
रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.